सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. मी ज्योती रोटे. काव्यवाचन या सदरात तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. माझी आजची कविता मी माझ्या आशा सख्यांना समर्पित करते, ज्या लग्न झाल्यानंतर माझं कुटुंब, माझा संसार, माझी मुलं बाळं, माझे कर्तव्य या साऱ्यात स्वतःला गुरफटून घेतलेलं आहे. त्या माझ्या सर्व सख्यांचं नक्कीच काहीतरी स्वप्न असणार आहे, जे संसार करताना अपूर्ण राहिलेलं आहे. त्या माझ्या सर्व सख्यांना एक कळकळीची विनंती आहे. संसार करत असतानाही स्वतः पाहिलेली काही स्वप्न तुम्ही सत्यात उतरवा. ते बळ तुमच्यामध्ये नक्कीच आहे, पण ही स्वप्न सत्यात उतरवताना समाजाचं भानही ठेवा. या अशाच आशयाची माझी ही कविता आहे. तुम्हाला ही कविता ऐकल्यानंतर कशी वाटली ते तुमच्या कमेंटमधून माझ्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया नक्की पोहोचवा. कविता आवडल्यास एक लाईक, एक कमेंट आणि या कवितेचा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. थोडंफार कवितेत काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. ऐकूया. आयुष्य खूप सीमित झाले ग सखी, आयुष्य खूप सीमित झाले ग सखी, थोडं स्वतःसाठीही जगून घे. आयुष्य खूप सीमित झाले सखी, थोडं स्वतःसाठीही जगून घे. अगं कोण काय म्हणेल याची चिंता तू सोडून दे, कोण काय म्हणेल याची चिंता तू सोडून दे. अगं केलंस तू आजवर साऱ्यांचं सारं, केलंस तू आजवर साऱ्यांचं सारं. सणवार, तिथ्या तारखा, कुलाचार हे सारं सारं. खात्री आहे मला, खात्री आहे मला हे सारं तू करतच राहशील. खात्री आहे मला हे सारं तू करतच राहशील, पण थोडंसं स्वतःकडेही पाहून घे सखी, थोडंसं स्वतःकडेही पाहून घे. आयुष्य खूप सीमित झाले ग सखी, थोडं स्वतःसाठीही जगून घे. तुझ्या भोवती कोणी लक्ष्मण रेखा आखण्याची गरजच काय, तुझ्या भोवती कोणी लक्ष्मण रेखा आखण्याची गरजच काय. ओलांड उंबरठा, हो ओलांड उंबरठा, मात्र स्वतःलाच मर्यादेची एक रेघ तू आखून घे. मात्र स्वतःलाच मर्यादेची एक रेघ तू आखून घे. संवाद साध सर्वांशीच, संवाद साध सर्वांशीच, पण तू ही एक सीता आहेस हे मात्र सर्वांना दाखवून दे. संवाद साध सर्वांशीच, पण तू ही एक सीता आहेस हे सर्वांना दाखवून दे. सखी आयुष्य सीमित झालंय ग, थोडं स्वतःसाठीही जगून घे. आयुष्य फार सीमित झालंय सखी, थोडं स्वतःसाठीही जगून घे. मांजरीसारखी लपून नको बसूस, मांजरीसारखी लपून नको बसूस, आलेल्या परिस्थितीला घाबरून नको जाऊस. मांजरीसारखी लपून नको बसूस, आलेल्या परिस्थितीला घाबरून दूर जाऊ नकोस. तू वाघीण आहेस, तू वाघीण आहेस हे सर्वांना दाखवून दे. देवधर्म नेमकुलाचार, देवधर्म नेमकुलाचार करतानाही स्वतःच्या स्वप्नांना आकार दे. देवधर्म नेमकुलाचार करतानाही
स्वतःच्या स्वप्नांना आकार दे. आयुष्य खूप सीमित झालंय ग सखी. थोडं स्वतःलाही वेळ दे. असे नको वाटायला कधी तुला, असे नको वाटायला कधी की हे राहून गेले. ते आता पूर्ण करून घे. असे नको वाटायला कधी की हे राहून गेले, ते आता पूर्ण करून घे. थोडं स्वतःलाही वेळ दे ग सखी, थोडं स्वतःलाही वेळ दे. स्वतःसाठी जगणं म्हणजे भरकटणं नव्हे बरं का. स्वतःसाठी जगणं म्हणजे भरकटणं नव्हे सखी. शील जप स्वतःचं, पण सखी शील जप स्वतःचं, पण तू ही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेस हे जगाला दाखवून दे. तू ही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेस हे जगाला दाखवून दे. आयुष्य सीमित झालंय सखी, आयुष्य सीमित झालंय सखी. अगदी मस्त आनंदात जगून घे. अगदी मस्त आनंदात जगून घे. कवितेच्या शेवटच्या ओळी ऐकवण्याआधी माझ्या सोशल मीडियावरील सर्व सख्यांना एक कळकळीची विनंती करते. सध्या सोशल मीडियावर माझ्या काही सख्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा वापर करत आहेत. त्यांना आपण काय करतो याचं भान उरलेलं नाही आहे. तर ते भान त्यांनी राखावं असं मला मनापासून वाटतंय. शेवटच्या ओळी ऐकूया. सध्या सोशल मीडियावर वावटळ उठलंय. सध्या सोशल मीडियावर वावटळ उठलंय सखी. जा तू तिकडे, जा तू तिकडे, पण तिथे वावरताना थोडं स्वतःला सावरून घे. पण तिथे वावरताना थोडं स्वतःला सावरून घे. तुझ्यात देवी आईचा अंश आहे सखी, तुझ्यात देवी आईचा अंश आहे याचं मात्र थोडं भान असू दे ग. याचं मात्र थोडं भान असू दे. तुझ्यावर कुणी बोट दाखवावं असं नको वागूस. तुझ्यावर बोट दाखवावं असं नको वागूस सखी. थोडं या सर्वांचं भान असू दे. आयुष्य सीमित आहे सखी, आयुष्य सीमित आहे सखी. ते तू सन्मानपूर्वकच जगून घे. ते तू सन्मानपूर्वकच जगून घे.